या महिन्याच्या 13 जानेवारीपासून 16 जानेवारी दरम्यान ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा होणार आहे। यात्रेदरम्यान परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत। 13 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेदरम्यान नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली जाते। नंदीध्वज मार्गावरील पाहणी करण्याकरता शुक्रवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, एसीपी गायकवाड, एसीपी तोरडमल, पीआय देशमुख, पीआय मोगल, पीआय राऊत यांच्यासह पालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, यात्रा कमिटीचे सदस्य विकास हिरेहब्बू, राजा वाले, पिंटू स्वामी, गंगाधर कल्याणकर, प्रथमेश थोबडे आदी मान्यवरांनी नंदीध्वज मार्गाची पाहणी केली। सिद्धेश्वर यात्रेदरम्यान नंदीध्वज मार्गाशिवाय संपूर्ण यात्रेमध्ये पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। यंदाच्या वर्षी आपल्या सोलापूर शहरामध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेचे नियोजन आहे। त्या नियोजनामध्ये आज त्या यात्रेचे प्रमुख मानकरी श्री राजशेखर हिरेहब्बू व त्यांची सर्व टीम आज आपण या नंदीध्वज मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याकरता मल्कार्जुन मंदिर येथील अपुरायाच्या वाड्यापासून निघालेलो आहोत। आज गेल्या 15 दिवसापासून महापालिकेच्या माध्यमातून या रूटची पाहणी झालेली आहे आणि या रूटवर ज्या काही अडचणी आहेत नंदीध्वज मिरवणुकीच्या अनुषंगाने त्या अडचणीच्या बाबतीत महापालिकेने अगोदरच काम हाती घेण्यात आलेलं आहे। तथापि आजच्या पाहणीमध्ये ज्या काही सूचना यांच्याकडून प्राप्त होतील मानकरीच्या माध्यमातून त्या सूचनाचं आपण महापालिकेकडून तंतोतंत पालन करून कुठेही मिरवणुकीला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेची तयारी करण्यात येईल। सिद्धेश्वर यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी याकरता पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून यात्रेदरम्यान वाहतुकीचा मार्ग आणि पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती एसीपी गायकवाड यांनी दिली। शेवटचा सर्वे आहे जेणेकरून वाहतुकीस कुठल्या प्रकारचा अडथळा असेल तर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय, कुठे आपल्याला सिक्युरिटी वाढवायची, कुठे बॅरिकेड्स लावायचे, गर्दीच्या अनुषंगाने कुठे जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण आज पाहणी करत आहोत। प्रत्यक्ष बंदोबस्ताला कधीपासून सुरुवात आहे? प्रत्यक्ष बंदोबस्ताला साधारण आपण आता 11 तारखेपासून ही सुरुवात होणार आहे, तर 10 तारखेपासून आपण साधारण बंदोबस्त लावून घेतो। सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान नंदीध्वज मार्गावरील अडथळे दूर करणे, साफसफाई करणे, शिवाय पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना वेळच्या वेळी करणे यासंबंधीचे आश्वासन पालिका प्रशासन प्रमुखाकडून आम्हाला मिळाले आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील सिद्धेश्वर यात्रा सुकर आणि व्यवस्थित पार पडेल असा विश्वास सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केला। होणाऱ्या ग्रामदैवत सिद्ध शिवयोगी सिद्धरामांची यात्रा उद्या 13/1/2024 पासून सुरू आहे। तत्पूर्वी आज रूट मार्च सुरू झालेला आहे। यामध्ये महापालिकेचे उपायुक्त कारंजे साहेब आहेत, पोलीस अधिकारी आपलं गायकवाड साहेब, तोडरमल साहेब, सर्व पीआय साहेब आहेत आणि आज आम्ही सर्व अडचणी फिरून कुठं काय प्रॉब्लेम आहे तो सर्व नोंद घेऊन महापालिकेने आपलं पोलीस खात्यात देऊन येणेकरून 4 दिवस कुठलाही अडथळा येऊ नये हे करायचा आमचा प्रयत्न आहे। हे करून काय करून यात्रा निर्विघ्नपणे आपण सगळे म्हणून पार पडेल एवढेच मी सगळ्यात नम्र विनंती आहे। हिरेहब्बू परिवाराकडून जिल्हा प्रशासनाचे स्वागत करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणीच्या दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी सिद्धेश्वर पंच कमिटीचे पदाधिकारी, सिद्धेश्वर भक्त, पालिका प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते।